मित्रांनो, इथे या ठिकाणी एक गणित दिलेलं तुम्हाला दिसतंय. गणित आहे, एका वस्तूची किंमत 250 रुपये आहे. 20% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल? 250 रुपयाची किंमत आहे, याचाच अर्थ ती खरेदी सध्याची किंमत म्हणजे खरेदी किंमतच म्हणावी लागेल. खरेदी किंमत बरोबर 250 रुपये. आता 20% जर आपल्याला नफा हवा असेल तर 250च्या 20%, 250च्या म्हणजे गुणिले 20% म्हणजे 20/100. जर आपण 10 दोन्ही 20, 10 100 असं करत बसण्यापेक्षा शून्याला शून्य जरी घालवली तरी चालते, त्याचप्रमाणे या शून्याला ही शून्य घालवली तरी चालते. त्यामुळे 25 दोन्ही 50, 50 रुपये हा झाला नफा. आता हा नफा जर खरेदी किमतीमध्ये मिळवला तर 250 अधिक 50 बरोबर 300 रुपयास ही वस्तू विकावी लागेल. म्हणजे विक्री किंमत होणार आहे 300 रुपये, खरेदी किंमत होती 250 रुपये आणि नफा मिळालेला होता 50 रुपये. असे विक्री किंमत या पद्धतीने 350 मिळालेली आहे.